शिवसकाळ मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव देणारा असणार आहे। त्याचं कारण हे आहे की आज मी निघालोय रायगडावरती। यस, रायगडावरती। आज रायगडावरती इतिहासाच्या पाऊलखुणा या संस्थेमार्फत एक कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एक इतिहास रात्र त्यांनी आयोजित केलेली आहे। सो तिथे खूप चर्चा गप्पा गोष्टी होणार आहेत आणि तिथे मोठमोठाले इतिहासक येणार आहेत। त्याचबरोबर मी माझ्या कॅमेऱ्यातून तुम्हाला रायगडाचा वेगळा लुक दाखवायचा प्रयत्न करेन। सो चला मित्रांनो, आज माझ्यासोबत आहे माझा बिग ब्रो सागर बाबर फ्रॉम खारघर। तर मित्रांनो, जस्ट एन्क्वायरी केली मी, तर रायगडसाठी भरपूर कमी गाड्या आहेत। म्हणजे सकाळी 7:50ची गाडी आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट 12:30ला गाडी आहे आणि त्याच्यानंतर ना 3ला गाडी। सो भरपूर कमी फ्रिक्वेन्सी आहे। सो आम्हाला लोकल ट्रान्सपोर्टच बघावं लागेल। सो टमटम वगैरे काय आहेत आता विचारायला आले होते आम्हाला, बट लेट्स सी। सो फायनली मित्रांनो, आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत। महाड ते रायगड हे 25 किलोमीटर अंतर आहे। सो आम्ही एक प्रायव्हेट गाडी केली होती, त्या प्रायव्हेट गाडीने 400 रुपये घेतले। सो पर हेड आम्हाला 50 रुपये पडले। सो आता आम्ही गड चढायला सुरुवात करतोय। मित्रांनो, गडावरती गेल्यानंतर ना आपल्याला भरपूर काही गोष्टी बघायच्यात, भरपूर काही गोष्टी ऐकायच्यात, कारण की मोठमोठाले इतिहासक येणार आहेत। सो आपल्याला या व्हिडिओमधून भरभरून माहिती मिळणार आहे। सो मे बी हा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो, मे बी पार्ट्समध्ये आपण हा व्हिडिओ टाकू शकतो। तर लेट्स गो। काय आहे मित्रांनो, काय हॅला छास छास की ताक काय म्हणताय तुम्ही नक्की? ताक ताक कितीला आहे आजी? 15 हा 5 रुपये करा। 15 होय। कुठलं गाव तुमचं? हिरकणीवाडी। हिरकणीवाडी होय। अरे वा, चला। पायऱ्या खूप आहेत मित्रांनो। गडाला 1475 पायऱ्या आहेत। पायऱ्यांची साईज खूप मोठी आहे मित्रांनो, म्हणजे अशा उंची खूप आहे, वाट लागते चढताना। आणि आज भरपूर मंडळी दिसतात आहे। कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर एवढी मंडळी साहजिकच आहे।
जाऊन आला पण? होय. कुठले तुम्ही? आम्ही सांगली. सांगलीवरून आलाय काय? हा. कार्यक्रमाला नाही थांबणार आहेत काय? हा नाही हा नाही आहेत माणसं मागे आहेत की. होय आम्ही चालू म्हातारी होय. काय वय आहे तुमचं आता? 76. 76 आहे. हा अरे वा. तर मित्रांनो, ज्यांच्याविषयी आपण गप्पा मारत होतो ती व्यक्ती इथं आहे आपल्या सोबतच. वाटलं नव्हतं मला त्यांचं असं आपल्याला भेट होईल त्यांची, पण हे आहेत केदार फाळके, जे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. सॉरी, जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पूर्ण गडाविषयी, पूर्ण आपल्या इतिहास गप्पा हेच रंगवणार आहेत. आलेलो आता सगळ्या गँग घेऊन इकडे आलो इतिहासाच्या पाऊल खुणा. बाकी सगळे मेंबर गेलेत तिकडून रोपवेनी. होय. माझी त्यांची पैज लागली 40 मिनिटात वरती पोहोचायचं. 100 रुपयांची पैज आहे. अरे बापरे. बघूया इथपर्यंत 7 मिनिटात पोहोचलोय. जाते 40 मिनिटात. चला आपण पण यांच्या पाठीमागच जाऊया. काय स्टॅमिना लागतो बाबा. थांबलं की हे होतंय ना, हा नंतर पाय चालत नाही. थांबायच नाही, हळूहळू चालत राहायचं. हा, त्यात मी जेवलो ना हो. जेव्हा लोक पाहिजे थोडंसं काय तर लाईट काय करणार म्हणलं आता. पोटात नसेल तर हा आलो आपण आता. हा म्हणजे जवळ आलंय तसं. संपलं. सही. अरे सगळे ते मागं राहिले. मला वाटलं अमोल पुढे आलाय. एक जण गेला पुढे. अमोल अमोल गेला असेल. कोणी काही एक जण पुढे गेलाय. किती वर्ष तुम्ही काम करता ह्याच्यात? मी गेली 10 वर्ष तरी इतिहास संशोधनाचं काम करतो. हो काय? हो. अरे वा. मला याच्यामुळे कळलं आता तुम्ही बसला. कधी? हा दरवाजा. अरे वा. नाही बाबा, नाही जमणार. मित्रांनो, नॉट पॉसिबल. 45 मिनिटात ते गड चढणार होते. तिथून जे पळत आलेत, आम्ही पण त्याच्या पाठीमागे पळत आलो, पण वाट लागली. अरे बापरे. किती वय असेल तुमचं? आमचं 60 संपलंय की दोघीचं पण. होय होय 66 वय आहे माझं. होय. होय. मग काय आज कार्यक्रम काय इकडं? ते जायचं होतं बघायला. हा गड 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 बघायला. ते आम्ही याला देवळात जातोय. हा दुर्गा दौड. मातेची. होय. मग ते 9 दिवस नवरत्न असतंय. हा मग ते 9 दिवस नवरत्न असल्यावर पारायण ते असते, तर आम्ही देवळात जातो उपासना व्रत उपास. मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, जाऊया बघायला इकडे. कुठलं गाव? सांगली. सांगलीच आहे होय. होय. तर मित्रांनो, आपण महादरवाजा इथे पोहोचलो आहोत. आणि महादरवाजे जर तुम्ही बघाल कोणत्याही गडाचे मित्रांनो, 90 अंशाच्या कोणामध्ये असतात. म्हणजे एक बुरुजासमोरच दरवाजा असं कधी बघितलं नाही आपण, कारण की दरवाजावरती डायरेक्ट अटॅक कुठलाही शत्रू करू शकतो. त्यासाठी दरवाजे हे 90 अंशाच्या कोणामध्येच ठेवलेले आहेत असे. तर मित्रांनो, हा आहे रायगडाचा मॅप. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत इथे म्हणजे 10 नंबरमध्ये. आणि मित्रांनो, या गडावरती तब्बल 45 गोष्टी आहेत बघण्यासारख्या. म्हणजे तुम्ही इथून बघू शकता जिजाऊंची समाधी, जिजाऊंचा वाडा, वाघ बीळ, चित्त दरवाजा, खुबलडा बुरुज, वाळुसरे खिंड, अशा प्रकारच्या 45 गोष्टी ज्या आपण गडावरती बघू शकतो. सो तुम्ही अंदाज लावू शकता की हा गड किती मोठा आणि किती भव्य आहे.
जो आहे तो गंगासागर तलाव आहे. त्याचं पाणी पिण्यासाठी वापर केला जायचा आणि अजूनही मला वाटतं पाणी पिण्यासारखं आहे हे. कारण की तुम्ही बघू शकता की पाणी किती स्वच्छ आहे, म्हणजे एकदम निळशार पाणी दिसतंय आणि लगतच आहे, म्हणजे राजवाड्याच्या लगतच आहे. हा समोर आहे तो राजवाडा. सो आम्ही आता राजवाड्याकडेच निघालोय. लेट्स गो.